नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण विठ्ठल रुक्मिणीची फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. लो बजेटमध्ये ही फॅब्रिक पेंटिंग आपण शिकणार आहोत. त्यासाठी मी प्रथम झेरॉक्स काढून आणलेली आहे फॅब्रिक पेंटिंगमधली विठ्ठल रुक्मिणीची आणि ती ट्रेसिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला ट्रेसिंग चित्र आता माहिती झालीच असेल. कार्बन पेपर कोणचा वापरायचा, कसं ट्रेसिंग करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ट्रेसिंग करून घेतलेली आहे. आता मी याच्यासाठी काळा कलर आणि मीडियम वनचे दोनच थेंब घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी हा काळा कलर तयार करून घेतलेला आहे. त्यांनी मी आता कलर करणार आहे. तुम्ही पहिले आउटलाईन करून कलर करू शकता किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही डायरेक्टही कलर करू शकता. फक्त जे आपण कार्बन पेपरने ट्रेसिंग केलेलं आहे त्याच्या बाहेर जाता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही त्या ट्रेसिंगच्या बाहेर गेला तर मग तुमचा शेप हा बिघडू शकतो, तुमची डिझाईन ही थोडी चुकू शकते. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा त्या शेपला आउटलाईन करून घ्या. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्टही करू शकता. आता मी प्रथम विठ्ठलाला काळा कलर देऊन घेणार आहे आणि मग रुक्मिणीला करणार आहे. आता म्हणजे सराव आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा डायरेक्ट कलर करून घेतलेला आहे. शक्यतो मी तर सजेस्ट करेन की तुम्ही पहिले आउटलाईनच करून घेत जा, कारण की आउटलाईन खूप महत्त्वाची असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, अशा प्रकारे जर तुम्ही आउटलाईन करून घेतली तर तुम्हाला कलर करायला हे सोपं जाणार आहे. आणि आउटलाईन करायला 0 नंबर किंवा 00 नंबरचा ब्रशच यूज करायचा आहे. 1 किंवा 2 नंबरचा ब्रश यूज करायचा नाही आहे. झिरो नंबर 00 नंबरच्या ब्रशने आउटलाईन चांगली होते. हे बघा, आता इथंपर्यंत मी आउटलाईन करून घेणार आहे. रुक्मिणीची आता मी पूर्ण आउटलाईन करून घेणार आहे. ही एकदम लो बजेटमधली फॅब्रिक पेंटिंग आहे. तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही कोणाच्या म्हणजे ब्लाऊजवरती करू शकता. तसेच म्हणजे एकादशीला वगैरे घालायला सुद्धा ते ब्लाऊजवरती डिझाईन छान वाटते. आता अशा प्रकारे मी विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा काळा कलर करून घेणार आहे. या डिझाईनसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं. ते म्हणजे फक्त काळा कलर, एक लाल कलर आणि एक पिवळा कलर. या 3 कलरमध्येच आपली ही डिझाईन पूर्ण होणार आहे. म्हणजे लो बजेटमध्ये ही डिझाईन आपली पूर्ण होणार आहे. आणि या डिझाईनचे तुम्ही नाही म्हटलं तरी 1000 किंवा 2000पर्यंत तुम्ही कमवू शकता. ह्याला जर तुम्ही हायलाईट केलं तर तुम्हाला 2-3 हजारापर्यंत ही डिझाईन जाऊ शकते. आणि साधं सिंपल नुसतं फॅब्रिक पेंटिंग केलं तर ही डिझाईन तुम्ही 1000 रुपयेपर्यंत विकू शकता. अशा प्रकारे मी पहिल्यांदा रुक्मिणीला आउटलाईन करून मग त्याच्या आतमध्ये कलर केलेला आहे. तुम्हाला काळा कलर हा बाहेर जाऊन द्यायचा नाही. हे बघा, अशा प्रकारे मी रुक्मिणीला काळा कलर देऊन घेतलेला आहे.
आता आपण करणार आहे विठ्ठलाचा राहिलेला जो वरचा गंध होता तो गंध आपण आता करणार आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार आहे, विठ्ठल आणि रुक्मिणीची आउटलाईन करून घेणार आहे. आणि शक्यतो छोटी रिंगच वापरायची, कारण छोट्या रिंगमध्ये कापड घट्ट बसतं, मोठ्या रिंगमध्ये कापड घट्ट बसत नाही. त्याच्यामुळं कलर करताना सारखं हलू शकतं. त्यामुळे छोट्या रिंगचाच वापर करायचा आहे. अशा प्रकारे विठ्ठल आणि रुक्मिणीचे हे कलर करून झालेलं आहे. आता आपल्याला जो विठ्ठलाचा गंध आहे पाठीमागचा तो करायचा आहे. त्याच्यासाठी पण सुद्धा पहिल्यांदा मी विठ्ठल आणि रुक्मिणीची दोघांची सुद्धा आउटलाईन करून घेणार आहे. अशा प्रकारे मी आउटलाईन करून घेतली. आता त्याच्यानंतर मी आता पिवळा आणि लाल कलर, पिवळा जास्त आणि लाल 1 किंवा 2 थेंब घ्यायचा आहे. त्याच्याने तसं तो शेडिंग करून घेणार आहे. पाठीमागं देण्यासाठी ऑरेंज शेडिंगमध्ये मी तो करणार आहे. ऑरेंज कलरमध्ये मी हा शेड तयार करणार आहे. पहिल्यांदा तुम्ही थोडा देऊन बघायचं, तुम्हाला वाटलं लाल कलर जास्त आहे तर तुम्ही परत त्याच्यामध्ये येलो कलर मिक्स करू शकता. तर माझ्या इथं लाल शेडिंग जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा थोडा येलो कलर मिक्स केलेला आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हे विठ्ठल रुक्मिणीच्या मागच्या कलरला गंधाला कलर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारे मी हा पूर्ण गंध करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी इथं लाल कलर देणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑरेंजही कलर देऊ शकता, पण मी लाल दिलेला आहे. हे बघा अशा प्रकारे मी इथं लाल कलर दिलेला आहे. आता आपण करणार आहे पुढं विठ्ठलाचा गंध आणि रुक्मिणीला सुद्धा गंध करणार आहोत. एकादशीला वगैरे जरी तुम्ही ही डिझाईन ब्लाऊजवर केली तरी छान वाटते. आता आपण करणार आहे रुक्मिणीचा गंध. जसा मळवट कसा असतो त्या प्रकारे आपण रुक्मिणीला गंध करणार आहोत. किंवा मग तुम्ही जरी मुलांच्या कुर्त्यावर किंवा टी शर्टवरती जर म्हटलं तरी बॅक साईडला तुम्ही फक्त विठ्ठलाची डिझाईन काढू शकता. अशा प्रकारे माझी ही विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही पूर्ण आता फायनल लुक बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा हे माझं आहे फायनल लुक डिझाईनचं. धन्यवाद.